बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे। मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या दाखल झाल्या असून आग शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। आपण या व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहू शकतो की ती मोठ्या प्रमाणावर ही आग लागलेली आहे। ही आग नेमकी कशी लागली आहे हे समजू शकलेलं नाहीये। दरम्यान मार्केटमधून लोकांना बाहेर काढण्याचं देखील काम सुरू आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये ही भीषण आग लागलेली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तब्बल 8 ते 10 गाड्या देखील दाखल झाल्यात आणि ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहेत। तर ही आग नेमकी कशी लागली आहे हे देखील समजू शकलेलं नाहीये। याविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किशोरी मॅडम, मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये भीषण आग लागली आहे, मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेमार्फत काय उपाययोजना केल्या जात आहेत? हो, मला आत्ताच कळलेलं आहे, त्यामुळे मी पण तिथे चाललेली आहे आणि मी जी माहिती घेतली त्याप्रमाणे असं कळतंय की शॉर्ट सर्किट झालेलं आहे। बरेच दिवस दुकानं बंद होती, त्यामुळे कदाचित उंदराणी वगैरे काय थोडीशी हे केली असेल, वायर वगैरे। तर आता आपल्या पुढे एक मोठं, म्हणजे तुम्ही पण या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल, दुकान होतातच आहात तर पहिलं तुमचं असलेलं इलेक्ट्रिक जे संपूर्ण यंत्रणा आहे ती नीट आहे की नाही तीही तपासून घ्या, कारण AC वगैरे लावल्यानंतर त्याच्यावर लोड येतो, फार होऊ शकतं। आता ह्याच्या आपल्याला एक ते शिकता आलं आणि मी स्वतः तिथे आता जाते, म्हणजे पूर्ण माहिती तर मिळेलच आणि बघेनच। नक्कीच, धन्यवाद किशोरी मॅडम तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये भीषण आग लागलेली आहे। या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आपण या आगीची भीषणता पाहू शकतो। तर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या आगीमध्ये नेमकं किती नुकसान झालंय, जीवितहानी झालेली आहे की नाही हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये आणि शिवाय ही आग कशामुळे लागली आहे, या आगीमागचं कारण काय आहे हे देखील कळू शकलेलं नाहीये। दरम्यान मार्केटमधून लोकांना आता बाहेर काढण्याचं देखील काम सुरू आहे। नुकतंच मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याशी देखील आपलं बोलणं झालेलं आहे आणि ते देखील आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये ही भीषण आग लागली आहे, काय अधिक माहिती आहे? प्राची, मुंबईचं हे गजबजलेलं असं एक मोठं मार्केट मानलं जातं। आजूबाजूचा परिसर आहे तो मोठा नेहमीच गजबजलेला असतो। मुंबईतलं सर्वात मोठं मार्केट म्हटलं असं तरी चालेल, हे इतकं मोठं मार्केट आहे आणि याच मार्केटमध्ये आग लागलेली आहे आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरू आहेत। थोड्याच वेळात मुंबईचे महापौर आहेत ते तिकडे पोहोचतील। अग्निशामक दलाच्या जवळपास 8 ते 10 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। ज्यावेळेस ही आग लागली त्यावेळेस आतमध्ये जी लोक उपस्थित होती त्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्याचं काम बाहेर काढलं गेलेलं आहे आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली, काय कारण होतं याची अद्याप स्पष्टता झालेली नाहीये। परंतु या आगीमध्ये अनेक दुकानदारांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे, कारण छोटे छोटे दुकानांचा तिकडे मोठ्या प्रमाणात समावेश आहे। अनेक दुकानं जी आहेत, मग ती इलेक्ट्रॉनिक वस्तूंची असतील किंवा फळांचे जे दुकानं असतील ती असतील, या सगळ्या अनेक अशा वेगवेगळे दुकानं तिकडे आहेत आणि इकडे आग लागल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये ही भीषण आग लागली आहे आणि घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या देखील दाखल